हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहिलेलं आहे की गावातली लोक ही सगळी जमा झालेली असतात आणि लोक आता सरळ सरळ म्हणत असतात की नाही, कृष्णाने चोरी केलेली आहे आणि आम्हाला हे माहीत आहे। तर भक्ती कृष्णाने चोरी केलेली नाही आहे असं म्हणत असते। तर आता सावित्री तिला ओरडत असते की पुन्हा जर या मुलीची बाजू घेतलीस तर याद राख। त्याबरोबर आता मग मात्र दुष्यंतचा पारा चढतो आणि दुष्यंत ओरडतो, बाद झालं, पुरे करा, काय चाललं हे सगळं? मघापासून ऐकतोय कृष्णाने चोरी केली म्हणून। आई, आय एम व्हेरी सॉरी, पण अगं ही लोक जो काही आरोप करतायत त्याला मुळात काही अर्थ आणि आधार दोन्हीही नाही आहे। अगं हे फक्त आरोप करतायत, पण यांच्याकडे एखादा तरी ठोस पुरावा आहे का कृष्णाच्या विरोधात? पुरावा नसताना हे लोक असं कसं काय म्हणू शकतात की कृष्णाने चोरी केली आहे म्हणून? यांच्याकडे काहीच पुरावा नाही आहे, मग यांच्यावर विश्वास ठेवायचा कसा? त्याबरोबर आता लगेचच इथे जयकांत म्हणायला लागतो, अरे भावा असं काय करतोस? एवढी समधी लोक कशापायी खोटं बोलतील? अख्खंच्या अख्खं गाव आले की साक्ष द्यायला? त्याबरोबर आता लगेचच इकडे दुष्यंत म्हणतो, तू बघितलंस ना कृष्णाला? तुला माहिती आहे ती कृष्णाच होती, कन्फर्म आहेस? त्याबरोबर मग मात्र आता बंट्या म्हणतो, नाही म्हणजे म्या फक्त लाल साडी नेसलेली बाई आणि तिच्या खांद्यावर पदर पाहिलाय। त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, वा, म्हणजे तू कृष्णाचा चेहरा पाहिलेलाच नाही आहेस मुळात, तू फक्त लाल साडी नेसलेली बाई बघितलीस, बघा हा यांचा पुरावा। आई, अगं या असल्या मुलाच्या भरोशावरती आपण कृष्णाला दोषी धरायचं आहे का? तुला खरंच वाटतंय का की हा खरं बोलतोय म्हणून? अगं नाही आई, कृष्णा का चोरी करेल? त्याबरोबर आता लगेचच इकडे अढळरावसुद्धा म्हणतात, बरोबर आहे, आमासनी पटायला लागलं। त्याबरोबर मग लगेचच आता अढळराव म्हणतात, जोपर्यंत ठोस पुरावे नाही आहेत तोवर आमच्या सुनबाईंवरती नाही ते आरोप कुणी बी करायचे नाही, खपवून घेतलं जाणार नाही। त्याबरोबर लगेचच आता मैनावती म्हणते, जर तसं असेल तर कृष्णाला दोषी सिद्ध करेल असा माझ्याकडे एक व्हिडिओ आहे। त्याबरोबर आता लगेचच तिला गणपत विचारतो, मैनावती तुझ्याकडं पुरावा आहे? त्याबरोबर मैनावती म्हणते, होय। त्याबरोबर लगेचच आता जयकांत म्हणतो, अगं मग दाखव ना मम्मी, थांबलेस कशाला? मैनावती म्हणते, नाही म्हणजे त्या दिवशी मी कृष्णाला तिच्या आईबरोबर बोलताना ऐकलं होतं, 1,00,000 का काहीतरी म्हणून, म्हणजे तुम्ही तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हासनी कळूनच जाईल। आणि मग आता मैनावती तो व्हिडिओ दाखवते, त्यामध्ये ती तिच्या आईबरोबर म्हणजे सावित्रीबरोबर फोनवर बोलत असते आणि सावित्रीने तिच्याकडे पूजासाठी 1,00,000 रुपये मागितले होते। त्यावेळेस ती उलट सावित्रीला म्हणत असते, आई अगं एवढे पैसे मी कुठनं आणू, कसे गोळा करू? त्याबरोबर आता मग लगेचच इकडे सावित्री म्हणायला लागते की मी मागितले होते पैसे, मला नड होती, गरज होती, म्हणून मी म्हणलं होतं की कृष्णे मला मदत कर म्हणून, पण याचा अर्थ असा तर होत नाही नवं की म्या हिला सांगितलं चोऱ्या माऱ्या कर म्हणून। म्या असं कधी बी हिला सांगितलेलं नाही आहे। अगं तू चोरी कर असं मी म्हणलं होतं, हो अवदशीने, कार्टे देवा, आता वर उचलून घे बघ मला, तू माझ्या 2 पोरींच्या बापाला वर नेलंच ना मग तुझ्याकडं, मग आता मला बी ने, आज तुझ्यामुळं बघ ग पोरी, बघ गावातली लोक समधी माझ्याकडं कशा नजरेनं बघायला लागली आहेत ते बघ, लोकांनी वाटायला लागलं आहे की या सगळ्यात मी दोषी आहे। देवा नाही रे नाही, असं जगायला आवडणार नाही मला स्वाभिमानानं जगायची सवय आहे, तू बोलवून घे मला वरती। म्या हिला चोरी करायला नाही पाडलेली भाग, म्या कशापायी सांगू चोरी करायला? म्या फक्त मदत मागितली होती, चोरी कर असं नव्हतं सांगितलं, म्या खरं बोलायलोय। बाळजाबाई, अहो विश्वास ठेवा। त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, बास, पुरे झालं। सावित्री थांब, जर कृष्णाने चोरी केलेली असेल तर कृष्णाला ह्याची शिक्षा नक्की मिळणार, ती आमची सून आहे म्हणून तिला आम्ही या समध्यातनं सोडून देऊ असं जर तुम्हाला वाटत असेल तर नाही, म्या असं कधीच नाही वागणार। ज्याची चूक आहे त्याला शिक्षा ही व्हायलाच हवी। त्यामुळं कृष्णीनं जर खरोखर गावदेवीच्या देवळात चोरी केलेली असेल तर कृष्णीला बी शिक्षा मिळणार। त्याबरोबर लगेचच आता दुष्यंत हा कृष्णाकडे पाहायला लागतो, तर कृष्णा ही आता दुष्यंतकडे पाहत असते। तर आता लगेचच इकडे भक्ती म्हणायला लागते, अहो बाळजाबाई, मी सांगायलो नवं तुम्हासनी, तुम्ही विश्वास ठेवा नवं माझ्यावर, माझी बहीण चोरी नाही करायची, नाही केलेलं तिने ह्यातलं काय बी। त्याबरोबर बाळजाबाई ह्या हात दाखवतात आणि तिला गप्प राहायला सांगतात। त्याबरोबर आता भक्ती गप्प बसते। तर आता भक्ती गप्प राहून रडत असताना लोक म्हणायला लागतात की नाही,
कृष्णानंच गावदेवीच्या दागिन्यांची चोरी केलेली आहे. कृष्णानंच गावदेवीचे दागिने चोरलेत. त्यामुळं आपण कृष्णाला अशी काहीतरी अद्दल घडवायची जी आयुष्यभर कृष्णाच्या लक्षात राहिली पाहिजे. तर दुसरा माणूस म्हणतो, मला तर वाटतं आपण कृष्णाच्या गळ्यात चपलांचा हार घातला पाहिजे आणि गावातनं तिची ढिंड काढली पाहिजे. आणि मग तोच माणूस कृष्णावर चप्पल फेकून सुद्धा मारतो. दुष्यंत ती चप्पल तशीच हातामध्ये पकडतो आणि म्हणतो, कोण होता रे तो? आणि जोरात ओरडतो आणि पुढे येत म्हणतो, जो कोणी आहे ना त्याने समोर या माझ्या आणि उभे राहा. अरे आत्तापर्यंत याच कृष्णाची बाजू घेऊन तुम्ही माझ्या आईच्या विरोधात उभे राहत होतात ना रे. आणि मग लाजा नाही वाटत तुम्हाला? याच कृष्णाच्या विरोधात उभे राहिला आता तुम्ही सगळे. विश्वास ठेवण्याच्या ना लायकीचे नाही आहात तुम्ही कोणीही, समजलं ना? अरे ह्या कृष्णाच्या पाठीशी होतात ना तुम्ही आत्तापर्यंत, हिच्याबद्दल चांगलं बोलत होतात आणि एका दिवसात तुमचं मत बदललं. एका दिवसात तुम्ही तिच्याबद्दल इतकं वाईट बोलायला लागलात, इतका वाईट विचार करायला लागलात. अरे शी, खरंच तुमच्यावर विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाही आहात तुम्ही. कसं वागू शकतं कोणी असं? त्याबरोबर आता दुष्यंतचं हे भयावह रूप पाहून गावातली लोक गप्प बसतात. तर कृष्णाला दुष्यंतीची बाजू घेतो हे बघून बरं वाटत असतं. दुष्यंत म्हणत असतो की आजपर्यंत किती केलंय तिने तुम्हा सगळ्यांसाठी, तरीसुद्धा तुम्ही तिच्याबरोबर हे असं कसं वागू शकता? लाज नाही वाटत आहे हे सगळं कृष्णाबद्दल बोलताना, कृष्णाबरोबर वागताना? नाही, तुम्ही काहीही मुळात बोला, मला त्याने काही फरक पडतच नाही. पण मी ठामपणे सांगू शकतो की कृष्णाने चोरी केलेली नाही आहे म्हणजे नाही आहे. आई, कृष्णा निर्दोष आहे आणि याची मला पूर्ण खात्री आहे. तुला आठवतंय, तू स्वतः म्हणाली होतीस कृष्णा ज्या घरामध्ये जाईल त्या घरचं सोनं करेल म्हणून, म्हणाली होतीस की नाही? मग आई, तुझ्याच शब्दावरती विश्वास ठेवून तुलाच सांगतोय कृष्णाने चोरी केलेली नाही आहे. मी चुकीचं बोलत नाही आई, मी खरं बोलतोय. कृष्णाने चोरी केलेली नाही आहे म्हणजे नाही आहे, माझा विश्वास आहे. त्याबरोबर आता बाळजाबाई म्हणत असतात, दुष्यंत काय बोलायलायस तू? हे बघ, कृष्णा तुझी बायको आहे हे मला मान्य आहे, पर म्हणून तू कृष्णाची बाजू घ्यायला पाहिजेस असं काही जरुरी नाही. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, आई अगं मी कृष्णाची बाजू घेत नाही आहे. अगं यांच्याकडे असलेला एक तरी पुरावा बरोबर आहे का? तू विचार कर ना. अगं पुरावा म्हणून यांनी ह्या बंट्याला आणले. अगं हा बंट्या यानं कृष्णाचा चेहराच पाहिलेला नाही आहे. पुरावा म्हणून हा मैनावती काकीचा व्हिडिओ. अगं या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच सांगितलं कृष्णाने की तिच्या आईला 1 लाख रुपये हवेत, पण ते 1 लाख रुपये मिळवण्यासाठी तिने मंदिरात चोरी केली आहे. हे कशावरून? आपण विचार करायला हवा ना. त्याबरोबर आता लोक म्हणायला लागतात की बाळजाबाई दुष्यंत सरकारांची बायको आहे ना व कृष्णा, त्यामुळे दुष्यंत सरकार कृष्णेला पाठीशी घालतायत, तिला मदत करतायत. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, कृष्णाऐवजी आज जर इथे या व्यतिरिक्त कोणीही व्यक्ती असती तरीसुद्धा तिच्यासाठी मी हाच स्टँड घेतला असता. आणि मला पूर्ण खात्री आहे कृष्णाने चोरी केलेली नाही आहे आणि आरोपीलासुद्धा स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी मिळते. मग कृष्णालासुद्धा स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी मिळायलाच हवी. आता मग मात्र लोकांमध्ये चर्चा सुरू होते. लोक म्हणत असतात ते काही नाही, लवकरात लवकर कृष्णाला शिक्षा झालीच पाहिजे. मग बाळजाबाई म्हणतात, बरं पुरे करा. हे बघा लोकांनो, लक्ष द्या. आजपर्यंत ह्या बाळजानं कधी भी चुकीचा न्याय केलेला नाही आहे. ह्या गावच्या भल्याचाच ह्या बाळजानं आजपावतर विचार केला आणि यापुढं पण तसंच होईल. न्याय हा होईलच. दुष्यंत जरी कृष्णाची बाजू घेत असला तरीही कृष्णा आमची सून आहे म्हणून आम्ही कृष्णाची बाजू घेणार नाही. जर कृष्णा दोषी आहे, कृष्णा चुकली आहे, तर कृष्णाला तिच्या चुकीची शिक्षा ही मिळायलाच हवी आणि मिळणार, ते आम्ही देणार. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, आई हे बघ, मला असं वाटतंय की तू न्याय जरी योग्य करत असशील तरी न्याय करायला घाई व्हायला नको. प्लीज हे बघ, कृष्णालासुद्धा स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची एक संधी मिळायलाच हवी. तिला वेळ मिळायला हवा आई. त्याबरोबर मग लगेचच आता दुष्यंत पुढे म्हणायला लागतो, आणि तुम्ही म्हणता सारखी साडी नेसलेली बाई कशावरून ती कृष्णाच होती. इतकं साधं लॉजिक तर तुम्ही वापरूच शकता ना, की कदाचित कृष्णासारखी सारखी साडी नेसलेली एखादी दुसरी बाई असू शकते, तिने मंदिरात येऊन दागिन्यांची चोरी केलेली असू शकते. पण नाही, आपल्याला लॉजिक नावाची गोष्ट जी आहे ती वापरायचीच नाही आहे. आपल्याला नको त्याच गोष्टींवरती अंदाज बांधायचे आहेत. कृष्णाने चोरी केलेली नाही आहे. कृष्णा का चोरी करेल? विश्वास ठेवा माझ्यावरती, मी सांगतोय ना, असं आता दुष्यंत म्हणायला लागतो. त्याबरोबर मैनावती काकी म्हणायला लागते, अरे दुष्यंत, समज मंजूर केलं बघ तुझं. तू म्हणतोस नवं तिला येळ द्यायला हवा, तर तिला येळ द्यायला हवा की. अरे पर आता लक्ष्मीपूजन येतं आहे आणि लक्ष्मीपूजनाला देवीचं समद दागिने लागतील की. मग तवा दागिने कुठनं आणायचं आपण? तवा काय करणार आपण? तुझं म्हणणं आहे ना व
कृष्णानं दागिनं नाही चोरलं म्हणून, पर मग लक्ष्मीपूजनाच्या अगोदर कसं आणायचं आपण दागिनं? काय हाय का तुला काही सुचतंय? त्याबरोबर मग आता कृष्णा म्हणते घावणार, लक्ष्मीपूजनाच्या आधी समद दागिनं घावणार आणि ह्यो माझं सबूत आहे. त्याबरोबर आता बाळजाबाई कृष्णाला म्हणतात, कृष्णे पर जर लक्ष्मीपूजनाच्या अगोदर दागिनं नाही घावलं तर मग तू काय करणार आहेस? त्याबरोबर आता कृष्णा बाळजाबाईंना सांगते, बाळजाबाई जर म्या लक्ष्मीपूजनाच्या अगोदर पावतर समद दागिनं देवी आईचं हुडकू नाही शकलो तर म्या स्वतः तुम्ही जी शिक्षा द्याल ती मंजूर करायला तयार आहे. त्याबरोबर आता एक माणूस म्हणतो, पण कशावरून? कृष्णा आज पळून नाही जाणार? जर कृष्णा पळून गेली तर मग आपण काय करायचं समद्यांनी? त्याबरोबर अढळराव म्हणतात, ती जरी गेली तरी आम्ही हितच आहोत. पहिली गोष्ट, कृष्णानं चोरी मुळात केलेलीच नाही आहे, त्यामुळं ती हितनं पळून वगैरे कुठे बी जाणार नाही. आणि जरी ती पळून गेली तरी बी आम्ही तर कुठं पळून जाणार नाही, आम्ही हितच राहू आणि जी काही शिक्षा तुम्ही समधीजणं द्याल ती स्वतः भोगू, आम्हासनी ती शिक्षा मान्य असेल. आता अढळरावांनी हा एवढा मोठा शब्द दिल्याबरोबर दुष्यंत हा त्यांच्याकडे बघतच राहतो. तर कृष्णाला सुद्धा खूप बरं वाटतं. अढळरावांनी तिच्यावरती जो विश्वास ठेवलेला असतो तो बघून कृष्णा खरोखर खूप जास्त भारावून गेलेली असते, सुखावून गेलेली असते. तर आता इथे बाळजाबाई म्हणत असतात, बघा कृष्णे जे म्हणालीस ते लक्षात ठेव, जर तू नाही शोधू शकलीस दागिनेत आणि स्वतःला निर्दोष नाही सिद्ध करू शकलीस तर मग मात्र तुला ह्या घरातनं कायमचं बाहेर पडावं लागेल आणि मग तुझं आणि दुष्यंतचं नातं हे बी हितच संपल. मंजूर असेल तरच ही अट मान्य कर, उगाचच्या उगाच नाहीतर काही बी बोलू नगस, विचार कर आणि मगच मला सबूत दे. काय? त्याबरोबर कृष्णा ही काही बोलणार इतक्यात लगेचच सावित्री म्हणते, बाळजाबाई ही पोर जरी माझी सख्खी पोर नसली ना तरी बी म्या हिला माझी पोर मानत नाहीच, पण म्या देवी आईची सख्खी भक्त आहे, माझा देवीवर पुरा विश्वास आहे आणि हिनं तिचं दागिनं चोरलं आहेत, त्यामुळं हिचीसुद्धा काहीतरी एखादी गोष्ट पणाला लागायलाच हवी. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, लागले ना पणाला, आत्ताच तर मी म्हटलं कृष्णाचं ह्या घरातलं अस्तित्व पणाला लागलं आहे. जर कृष्णा दागिने नाही शोधू शकली देवीचे तर मग मात्र कृष्णाला आम्ही पुण्यांदा रांगडे पाटलांच्या घरात घेणार नाही आणि सून म्हणून सुद्धा नांदवणार नाही. ही असली चोर पोरगी आम्हाला आमच्या घराण्याची सून म्हणून कधी बी पसंत नाही, समजलं नवं? त्याबरोबर आता हे ऐकून मग मात्र कृष्णाला आणखीन जास्त वाईट वाटतं, दुःख होतं. तर बाळजाबाई कृष्णाला सांगतात, कृष्णे बघ आता आम्ही तुला येळ बी दिलेली आहे, आता ह्या येळेचं काय करायचं आणि कसं देवीचं दागिनं हुडकायचं ते तू बघ. त्यावर कृष्णा म्हणत असते, म्या नक्की दागिनं हुडकून आणणार आणि तुम्ही बोललेलं समद सबूत मला मान्य आहेत, तुम्ही जे ठरवाल ते मला मान्य. त्याबरोबर बाळजाबाई म्हणायला लागतात, ठीक आहे मग चला तर गावकऱ्यांनो, आजच्या पुरतं आपण इथंच थांबू, उद्या 24 तासांच्या नंतर आपण पुण्यांदा इथंच भेटू, ह्याच बैठकीत आणि जो काही निर्णय असेल तो आपण घेऊ, काळजी करू नका. आज पावतर बाळजानं कधी बी चुकीचा निर्णय घेतलेला नाही, त्यामुळं बाळजा आज बी चुकीचा न्याय करणार नाही. बाळजा जो न्याय करेल तो योग्य आणि बरोबरच असेल, विश्वास ठेवा आमच्यावर, आज पावतर कुणावर अन्याय केलेला नाही, यापुढं बी करणार नाही. एवढं बोलून आता बाळजाबाई या तिकडनं गेलेले असतात. आता बाळजाबाई जाताना लोक बाळजाबाईंच्या नावाच्या घोषणा देतात, बाळजाबाईंचा विजय असो, बाळजाबाईंचा विजय असो, बाळजाबाईंचा विजय असो. तर इथं कृष्णा मात्र एकलीच उभी असते आणि कृष्णाला सुचत नसतं की हे समद काय होऊन बसलं. तर बाहेर आल्यावर बाळजाबाई आता म्हणायला लागतात की त्या कृष्णीनं माझ्या शेपटीवर पाय दिला आहे, मग त्या कृष्णीला थोडीच अशी सरळ साधी सोडणार आहे, नाही जर तिला इंगा दावला नव्हं तर माझं बी नाव नाही बाळजाबाई म्हणून. बघाच आता भाऊजी मी काय करतो ते. त्याबरोबर आता इकडे लगेचच दुष्यंत हा सगळे लोक तिकडनं निघून गेल्यावर कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा हे बघ, जर खरोखर तू ते दागिने घेतलेले असशील तर नको उगाच ते ठेवू तुझ्याजवळ, देऊन टाक ते दागिने. तसंही मी तुला 24 तासांची मुदत मिळवून दिलेली आहे, त्यामुळे जे असेल ते करून टाक, नाहीतर आपलं नातं खरोखर कायमचं संपेल आणि मग मात्र मी कायमसाठी शहरात सेटल होऊन जाईल, निघून जाईल. त्यामुळे जे काही करायचं आहे
ते पटापट आणि लवकर कर एवढं बोलत दुष्यंत तिकडनं निघून जातो. तर आता मात्र कृष्णाला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. कारण आता कृष्णाला कळत नसतं की आपण काय करावं, ह्या समस्येतनं आपण कसं बाहेर पडावं. तर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीनं प्रेस करा, जेणेकरून तुम्हासनी पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि समजा व्हिडिओचं आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथंच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.